आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नितीन राऊत आहे। भाऊ, काल आशिष शेलारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात तुमच्या मतदारसंघात असेल का वेगवेगळ्या नेत्यांच्या मतदारसंघात जे गंभीर आरोप केलेले आहे, तुम्ही काल खुलासा केला, मात्र निवडणूक आयोग अजूनही या संदर्भात उत्तर देत नाही। 2-3 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मतचोरींच्या विरुद्ध महाविकास आघाडीचं एक मोठं आंदोलन झालं। त्या आंदोलनाच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने प्रति आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसं समर्थन मिळालं नाही। आणि एक भीती ही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली। खऱ्या अर्थानं मतचोरीचे आरोप किंवा दुबार मतदार नोंदणीचे आरोप हे निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहेत आणि निवडणूक आयोगाने यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे की नाही, हे चुकीचं आहे किंवा हे योग्य आहे, आम्ही त्याची तपासणी करू। पण तसं होताना दिसत नाही। काय दिसतं तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री अथवा त्यांचे मोठे नेते हे लोक त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची बाजू घेऊन त्या ठिकाणी बोलतात की विरोधी पक्षांनी किंवा महाविकास आघाडीने या ठिकाणी मांडलाय ते चुकीचं आहे। मला या ठिकाणी प्रश्न पडतो की आज निवडणूक आयोग शांत का, तो गप्प का? निवडणूक आयोगाची जबाबदारी नाही आहे का की एखाद्या नागरिकांनी जर प्रश्न विचारला की तुमचा आयोग वोट चोरी करतो आणि सत्ता पक्षाला मदत करतो तर त्यावर ते भूमिका का घेत नाहीत, हा माझा प्रश्न आहे। राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात केली की कशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये त्रुट्या आहे। आता भाजप देखील तेच सांगत आहे, म्हणजे एक प्रकारे राहुल गांधी यांचं जे म्हणणं आहे ते कुठेतरी भाजपने काही अंशी मान्य केलं असं म्हणता येईल। अर्थातच ज्या पद्धतीनं जी आकडेवारी घेऊन, म्हणजे माझ्या मतदारसंघाची सुद्धा आकडेवारी घेऊन ॲडव्होकेट आशिष शेलारांनी आजच्या पत्रपरिषदेत आपलं मत मांडलं, एक प्रकारे त्यांनी ही कबुलीच दिलेली आहे की वोट चोरी या देशात होत आहे आणि त्यामुळं ती कबुली त्यांनी दिली याचाच अर्थ ती भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा ती कबुली मान्य आहे आणि आम्ही वोट चोर आहोत असं न बनता दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा ते प्रयत्न करतात। आज त्यांच्याकडे बोट गेल्यामुळं त्यांना ती भीती निर्माण झाली आहे की निश्चितपणे आपलं काहीतरी वाईट होऊ शकतं या ठिकाणी आणि त्या भीतीनं ते आता विरोधी पक्षावर आरोप करत सुटलेले आहेत। धार्मिक ध्रुवीकरण हे आता मतदार यादीपर्यंत पोहोचलेलं आहे। धार्मिकरण जे आहे, धार्मिक तुष्टीकरण जे आहे, हा प्रकार काही नवा नाही आहे। भारतीय जनता पक्ष सातत्यानं धार्मिक तुष्टीकरण या ठिकाणी करून मतदान खेचण्याचा प्रयत्न करतो, पण भारताची जनता आता तितकी भोळी राहिली नाही। ती रस्त्यावर उतरणं त्यांनी सुरू केलेलं आहे की हे खोटारडे आहेत, हे नेहमीच खोटं बोलत आलेले आहेत आणि यांच्यावर आता विश्वास करू नये। मग ते आम्हाला 15-15 लाख मिलेंगे हे सुद्धा सांगतात। त्यामुळे आता लोक समजलेत की 15 लाखही मिळाले नाहीत, 2 कोटी नोकऱ्याही मिळाले नाहीत आणि आता हे काही करू शकत नाहीत, हा विश्वास आता जनतेमध्ये निर्माण झाला। होड जिहादला घेऊन जी मतदार याद्यांना लक्ष केलं गेलं त्या माध्यमातून तुमचे मतदारसंघात त्या माध्यमातून तुम्हाला लक्ष केलं गेलं, आयोगाकडे तक्रार करणार आहे का तुम्ही यांची? निश्चितपणे मी माझ्या वकिलाला आता सल्ला विचारलेला आहे की यावर आयोगाकडे तक्रार करताना शक्य आहे का, आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही। थँक्यू। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।